काय विषय आता तुम्ही म्हणशील दिखावा करला हे आमचं रोजचा आहे थोडा ते जाऊ दे बोंबले बायकोन फोन गेले आणि म्हणाल्या वय वय भावाचा फोन आलाय आणि नागपंचमीला तिकडे मला बोलवली ते भावाचा उपवास असतोय लया बिया करून घालायला लागतात नव तू तिकडे निघालीस आणि इथं नागोबाचं काय नागोबा लागला इथे शेतात आतडी तोडायला बाण घालायला तेला पोटा पाण्यात बघायला टाकून तू निघाली गटळ बांधून माहेरला जरा तरी काय वाटायला पाहिजे का जरा तरी इथं काम बोंबाली तुला शेतात चल म्हणलं शेतात येणार झाली तुझ्या आई म्हणली ती काय त्यावेळी माझ्या पुरगीला 50 एकर शेती पाहिजे 50 100 एकरा ही डाग आहे तर तुझ्या पुरगीला माहित आहे का त्यात तरवा उपळायला आला तरी हिनं तरवा कापून काढला आणि घरला पळत बोंबलत गेली आणि तुला कसली काय एवढी शिकली म्हणाये तू मला बाकी सांगाय नाही नागपंचमी काय नाही तर रॉप झाल्याशिवाय कुठे घरातून बाहेर पडायला नाही रोपा होऊ द्यात शेताले काम होऊ द्यात गटळ बांध आणि कायम ते जाऊन राहा मला काय फरक पडत नाही बघ डोसकं उगं माझं फिरवू नकोस म्हणा तिची म्हणा बाटकी है हमारी शादी में बाकी है हफ्ते 4 तिच्या आईला 4 म्हणत 7-8 वर्ष गेली म्हातारी बाई पायाले तिच्या आईला काय पुरीच्या लय अपेक्षा तिची म्हणा परवा एक स्थळ आलं तिकडलं ह्याच्यातले कुठलंही आपलं पेड वडगावकडे स्थळ आले आणि हिच्यात पुरगी काय बाबा येलेल बिलबिलीत झालती म्हणजे काय लय शिकली ती म्हणे ती ऍडव्होकेट काय होती बाबा लय मोठी झालती शिक्षण आम्ही त्याच्या आईला पटलं काय आम्ही 10वी 12वी नापास पुरगीने ते काय कायदा लावाय चालू केलं 108 नंबर सोडून गेला तर 110 नंबर काय काय लावा लागली म्हणजे ज्या आईला लग्नाच्या आधी हीच आम्हाला लावा लागले त्याच्या नसल्याला बरं लगीन ते वय गाडीवरच 4 जण परत नवरा मुलगा घरात आणि नवऱ्याच्या आई बा तिथे कशाला ठरवायला पुरगीने आणि कायदा शिकवला आम्ही थांबतोय तिथे तुझं ठेव म्हणून गेलेली बिलिबिली तुझ्यापाशी ते लगीन कधी जाणे चौकशी करतात नवऱ्याकडच्या नवरीकडची वय वय आणि चौकशी बी अशी माणसाकडे करतात का नाही त्याला सगळं माहित असते पोरग चांगला आहे का बाद आहे पण एक जणांची आग लावी असतात का नाही चांगलं जरी असलं तरी पोरग पिंडके ना रात्री 12 वाजता घरला येते आणि पोरगी